नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सदाशिव पाटील. आपले यूट्यूब वाहिनीचं नाव आहे सदाशिव पाटील सर एज्युकेशन अँड काउन्सिलिंग. यावर आपलं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. मित्रांनो, आता 10वीची परीक्षा अगदी तोंडावर आलेली आहे आणि वर्षभर आपण वेगवेगळ्या विषयांचा प्रचंड अभ्यास केलेला आहे. आणि आता नेमका परीक्षेच्या 4-6 दिवस अगोदर आपण काय करावं याचं मार्गदर्शन करण्यासाठी या यूट्यूब वाहिनीच्या माध्यमातून मी आपल्याला भेटत आहे. मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत ते म्हणजे आपल्या परीक्षेचा पहिला पेपर, मराठी, अर्थातच कुमार भारती. आणि या कृतीपत्रिकेचं स्वरूप आणि परीक्षेच्या 3 तासामध्ये तुमच्या वेळेचं व्यवस्थापन यावर आज आपण चर्चा करणार आहोत. चला तर मग आपण सुरू करूया. मित्रांनो, आपल्या मराठीच्या पाठ्यपुस्तकामध्ये आपण जर अनुक्रमणिका पाहिली तर त्याच्यामध्ये 4 विभाग आहेत. प्रत्येक विभागामध्ये 3 गद्यपाठ आहेत, 2 पद्यपाठ अर्थातच कविता आणि 1 स्थूल वाचन पाठ. याचाच अर्थ आपल्याला 12 धडे, 8 कविता आणि 4 स्थूल वाचन आणि या सगळ्याला एकत्रितरित्या बोर्ड परीक्षेला 40 गुण आहेत. आणि एकंदर या कृतीपत्रिकेची रचनाच मुळांना अशी आहे की यामध्ये 5 विभाग आहेत. पहिला विभाग आहे गद्य, दुसरा विभाग आहे पद्य आणि तिसरा विभाग आहे स्थूल वाचन. चौथा विभाग आहे व्याकरण आणि भाषा अभ्यास. 5वा विभाग आहे उपयोजित लेखन. आपण या कृतीपत्रिकेच्या विभागानुसार प्रत्येक विभागाला गुण किती असतात, त्या गुणांचे गुणदान कशा पद्धतीनं असतं आणि साधारणपणे अमुक इतक्या गुणांना आपण किती वेळ द्यावा याची आता सविस्तर आपण चर्चा करू. मित्रांनो, कृतीपत्रिकेतला पहिलाच प्रश्न आहे गद्य विभागाशी निगडीत आणि यामध्ये 3 उपप्रश्न आहेत, अ, आ आणि ई. अ मध्ये आणि आ मध्ये आपल्या पाठ्यपुस्तकात मी मगाशी सांगितल्याप्रमाणे जे 12 पाठ्यांश आहेत त्या पाठ्यांशामधील साधारणपणे 12 ते 15 वाक्यांचा एक परिच्छेद विचारला जातो आणि साधारणपणे या परिच्छेदाला 7 गुणांचं विभाजन आहे. त्यामध्ये दोन्ही परिच्छेदांमध्ये पहिल्या 2 कृती आहेत त्या 2-2 गुणांच्या आकलनाशी निगडीत आहेत. मग विद्यार्थी मित्रांनो, याच्यामध्ये पाठांतराचा कुठे भाग आहे का, तर मुळीच नाही. फक्त आपण जे गद्यपाठ अभ्यासतो किंवा यापूर्वी जे काही शिकला असाल, वाचले असतील, चिंतन केलेले असतील, त्यांची एक मध्यवर्ती कल्पना तुमच्या मनात असणं आवश्यक आहे. मग ते कुटुंबाचा आगार, आजी असो किंवा अरुणिमाचा पाठ्यांश असो किंवा वि.स. खांडेकर यांनी दिलेलं सुकलेलं झाडाचं पान आणि गवताचं पातं यांतील संवाद असो, तुम्हाला कोणत्याही पाठाची थोडक्यात मध्यवर्ती कल्पना येणं आवश्यक आहे. याचं कारण 2-2 गुणांची आकलन कृती झाल्यानंतर 3 गुणांचं स्वमत ही कृती असते. आणि मित्रांनो, स्वमताला तुम्ही थोडंसं गोंधळून जाता किंवा त्याचं थोडं तुम्ही धसका घेतलेला असतो, पण खरं तर स्वमत ही सगळ्यात जास्त गुण मिळवण्याची तुम्हाला संधी असते. याचं कारण पाठ्यांशाच्या आधारे तुम्हाला विचारलेल्या कोणत्याही कृतीवर तुम्ही स्वतःचं मत व्यक्त करायचं असतं आणि ते मत व्यक्त करण्यासाठी पाठ्यांशाचा आधार तुम्ही घेतच असता. आणि त्यानंतर यामध्ये 3रं उपप्रकार आहे तो म्हणजे पाठ्यपुस्तकाबाहेरचा छोटासा एखादा परिच्छेद. अर्थात त्याच्यावर फक्त आकलनाच्या 2-2 कृती असतात. आणि अशा पद्धतीनं साधारणपणे पहिला परिच्छेद 10 ते 12 मिनिटात तुम्हाला करायचा असतो. दुसरा परिच्छेद 10 ते 12 मिनिटात तुम्हाला करायचा असतो. आणि तिसरा अपठित उतारा जो आपण म्हणतोय त्याला साधारणपणे तुम्ही 5 ते 7 मिनिटं देऊ शकता. आणि एकंदर या 18 गुणांच्या संपूर्ण विभागाला किंवा गद्य विभागाला तुम्ही अत्यंत सावकाश पूर्ण विचार करून
35 ते 40 मिनिटं देऊ शकता आणि जास्तीत जास्त गुण मिळवू शकता. आता आपल्या कृतीपत्रिकेतले दुसऱ्या प्रश्नाकडे आपण वळतोय की जो पद्य विभागाशी निगडीत आहे. यामध्ये सुद्धा प्रामुख्याने तुम्हाला 3 कृती देत आहेत. एक तर बघा, तुम्हाला 8 कविता आहेत. त्यामधील पहिली कविता ही काव्यानंद म्हणून तू नव्या जगाच्या आशा, जय जय हे भारत देशा, ही काव्यानंद म्हणूनच ठेवलेली आहे. अर्थातच ह्या कवितेवर तुम्हाला प्रश्न विचारले जाणार नाही. मग आता उरलेल्या 7 कवितांपैकी एक कविता जशीच्या तशी प्रिंट आउट होऊन तुमच्या कृतीपत्रिकेत येईल आणि तिच्यावर 8 मार्कांच्या कृती तुम्हाला देतील. पहिल्या ज्या 2 कृती आहेत त्या आकलनाशी निगडीत, नंतरची एक कृती आहे ती सरळ अर्थ लिहा कोणत्याही 2 ओळींचा अशी निगडीत आहे आणि त्यानंतरची जी कृती आहे ती कोणत्याही 2 ते 3 ओळी तुम्हाला देतील आणि त्याचं काव्य सौंदर्य लिहायला सांगतील. मित्रांनो, अशा पद्धतीने ही 8 गुणांची कृती आहे. त्यानंतर याच दुसऱ्या विभागामध्ये दुसऱ्या कृतीमध्ये तुम्हाला दुसरी कृती विचारली जाणार आहे. ती म्हणजे 2 कवितांची शीर्षकं तुम्हाला देतील आणि त्या 2 कवितांवर तुम्हाला 3 ते 4 कृती विचारल्या जातील. अर्थात त्याच्यामध्ये कवितेचं नाव, कवी किंवा कवयित्रीचे नाव, त्यानंतर ती कविता आवडली किंवा न आवडली त्याची साधक बाधक चर्चा, अशा पद्धतीनं जी कविता तुम्हाला आवडेल तिच्यावर तुम्ही ती कृती लिहू शकाल. आणि त्यानंतर काव्य विभागात सगळ्यात महत्त्वाची 4 गुणांची कृती म्हणजे रसग्रहण. अर्थात रसग्रहणाच्या संदर्भात आपण स्वतंत्र चर्चा तर करणार आहोतच, पण यासाठी 4 गुणांची तुमची कृती आहे. मित्रांनो, लक्षात घ्या, या 7 कवितांपैकी कमीत कमी 4 कवितांवर तुम्हाला कृती विचारण्यात येतातच आणि या संपूर्ण काव्य विभागासाठी तुम्ही साधारणपणे 35 मिनिटांच्या वेळेचं नियोजन करू शकता. आता आपल्या कृतीपत्रिकेतली 4थ्या विभागाची रचना आहे 16 गुणांसाठी. यामध्ये 2 कृती तुम्हाला विचारल्या जातात. एक म्हणजे 8 गुणांसाठी व्याकरण आणि दुसरं म्हणजे 8 गुणांसाठी भाषा अभ्यास. व्याकरणामध्ये काय आहे तर 2 गुणांसाठी समास, 2 गुणांसाठी शब्दसिद्धी आणि 4 गुणांसाठी वाक्प्रचार. मित्रांनो, ह्या व्याकरणाचा सविस्तर अभ्यास कसा करावा आणि कमीत कमी वेळेमध्ये सगळे गुण कसे मिळवावेत हे आपण पुढच्या व्हिडिओच्या माध्यमातून निश्चित पाहणार आहोत. परंतु या विभागामध्ये दुसरा जो विभाग आहे की ज्याला आपण आ म्हणू त्याला भाषिक कृती म्हणतात आणि यामध्ये पहिल्या 4 कृती ज्या आहेत वस्तुनिष्ठ स्वरूपाच्या, ती म्हणजे शब्दसंपत्ती. यामध्ये विरुद्ध अर्थाचे शब्द, समान अर्थाचे शब्द, एका शब्दाचे 2 विभिन्न अर्थ, दिलेल्या शब्दांपासून योग्य अक्षरक्रमानं अर्थपूर्ण शब्द तयार करणं, लिंग, वचन, शब्दसमूहाबद्दल एक शब्द, अशा आधीच्या इयत्तांमध्ये तुमच्या सतत डोळ्याखालून गेलेल्या कृती विचारल्या जातात आणि 4 गुण आहेत या गोष्टीसाठी. त्यानंतर पुढचे 2 गुण आहेत ते म्हणजे शुद्ध लेखन. अर्थात त्या ठिकाणी वेलांटी, ओकार, जोडाक्षर यांचा विचार केला जातो. शुद्ध शब्द लिहायला सांगितला जातो. त्यानंतर आहे विरामचिन्हे. आपल्या भाषेमध्ये मित्रांनो जी बेसिक विरामचिन्हे असतात की पूर्णविराम, स्वल्पविराम, प्रश्नचिन्ह, उद्गारवाचक चिन्ह, अवतरण चिन्ह, दुहेरी अवतरण चिन्ह, अर्धविराम, अशा पद्धतीची जी चिन्ह आहेत ती किमान तुम्हाला ओळखता येणं आवश्यक आहे. आणि यामध्ये शेवटचा जो 1 गुण असतो तो पारिभाषिक शब्द. आपण शिकता शिकता किंवा बोलता बोलता जे काही इंग्रजी शब्द आपल्या बोलण्यात किंवा वाचण्यात येतात त्यापैकी एखादा परिचयाचा शब्द या कृतीपत्रिकेत तुम्हाला दिला जातो आणि त्याचं मराठी रूपांतर करायला सांगतात. तर मित्रांनो, व्याकरणासाठी 10 मिनिटं तुम्ही देणार आहात आणि भाषा अभ्यासासाठी 10 मिनिटं, असे एकंदर या 16 गुणांसाठी जास्तीत जास्त 20 मिनिटं आपण देणार आहात. आता आपण वळतोय कृतीपत्रिकेतल्या शेवटच्या विभागाकडे, अर्थातच 5वा विभाग उपयोजित लेखन, की ज्याच्यासाठी SSC बोर्डनं तुम्हाला 24 गुण ठेवलेले आहेत आणि यामध्ये प्रामुख्याने 3 उपकृती तुम्हाला देण्यात येतात. पहिलं आहे अ. यामध्ये तुम्हाला सारांश लेखन आणि पत्रलेखन यापैकी जी कृती आवडेल ती लिहायची आहे आणि यासाठी तुम्हाला 6 गुण आहेत. मित्रांनो, पहिल्या प्रश्नामध्ये जो अपठित उतारा तुम्हाला आलेला होता
त्याच उतार्याचा सारांश तुम्हाला इथे 6 गुणांसाठी लिहायचा आहे. पण शक्यतो माझा तुम्हाला आग्रह राहील की हे सारांश लेखनाच्या ऐवजी तुम्ही पत्रलेखन करा आणि जास्तीत जास्त गुण मिळवा. या पत्रलेखनासाठी तुम्ही साधारणपणे 15 मिनिटं तुमच्या 3 तासातील देऊ शकता. त्यानंतर आ विभाग आहे बातमी, जाहिरात आणि कथा. या तिन्ही कौशल्यांचा तुम्हाला कृती विचारल्या जाणार आहेत आणि त्यापैकी ज्या तुम्हाला आवडतील अशी 2 कौशल्य कृती तुम्ही करणार आहात. बाळांनो, जाहिरात, बातमी यांच्यासाठी लेखन थोडंसं कमी असतं, पण कथा लिहायचं जर तुम्ही ठरवलं तर या 2 कौशल्यांपेक्षा कथेसाठी लेखन थोडं जास्त असण्याची शक्यता असते. अर्थातच टाईम मॅनेजमेंटचा आपण विचार केला तर या कोणत्याही 2 कृती तुम्ही जास्तीत जास्त 25 मिनिटात करू शकता. त्यानंतरचा भाग राहतोय अर्थात आपल्या कृतीपत्रिकेचा शेवटचा भाग जो 8 गुणांसाठी आहे तो म्हणजे निबंध. आपण अगदी बालवयापासून आत्तापर्यंत प्रत्येक इयत्तेमध्ये अनेक प्रकारचे निबंध लिहिलेत, वाचलेत, सातत्यानं सराव करीत आलात. बाळांनो, यावर्षी तुम्हाला फक्त 3 प्रकारचे निबंध आहेत आणि त्यापैकी एक निबंध तुम्हाला लिहायचा आहे. पहिला प्रकार आहे तो वर्णनात्मक निबंध, दुसरा प्रकार आहे तो आत्मकथनात्मक निबंध आणि तिसरा प्रकार आहे तो वैचारिक निबंध. मित्रांनो, निबंधाची चॉईस हे आपापल्या आवडीप्रमाणे तुम्ही करू शकता, परंतु साधारणपणे निबंधामध्ये 3 ते 4 छोटे छोटे परिच्छेद असले पाहिजेत. निबंधाची आकर्षक सुरुवात असली पाहिजे. छानपैकी रंजक वाटेल अशी संपूर्ण मध्यवर्ती कल्पना असली पाहिजे, मांडणी असली पाहिजे आणि मनाला कुठेतरी चटका लावणारा किंवा मनावर परिणाम करणारा एक सुंदर शेवट तुमच्या निबंधात असला पाहिजे. यामध्ये तुमच्या भाषेचं ज्ञान, तुमची प्रतिमानं, तुमचे अलंकार, तुमच्या विशेषणं, तुम्ही दिलेले काही शाब्दिक उदाहरणं, काही सुभाषितं किंवा एखाद दुसरी काव्यपंक्ती अशा विविध माध्यमांनी तुमचा निबंध सजलेला असावा. आणि हो, हस्ताक्षर छान काढण्याचा प्रयत्न करा आणि लेखन शुद्ध असणं आवश्यक आहे. आणि अशा निबंधाला 20 ते 25 मिनिटं तुम्ही देऊ शकता आणि थोडक्यात म्हणजे अतिशय योग्य वेळेमध्ये तुमची संपूर्ण कृतीपत्रिका तुम्ही आनंदानं सोडवू शकता. अगदी शॉर्टमध्ये सांगायचं झालं तर पहिल्या विभागासाठी तुम्ही 35 ते 40 मिनिटं देत आहात. दुसऱ्या पद्य विभागासाठी तुम्ही 30 ते 35 मिनिटं देत आहात. तिसऱ्या स्थूल वाचनासाठी तुम्ही 15 ते 20 मिनिटं देत आहात. चौथ्या व्याकरण आणि भाषा अभ्यासासाठी तुम्ही 20 ते 22 मिनिटं देत आहात. आणि 5व्या उपयोजित लेखन की जो 24 गुणांचा आहे, की ज्याच्यामध्ये पत्र आहे, बातमी आहे, जाहिरात आहे, कथा आहे आणि निबंध आहे, यासाठी तुम्ही 65 ते 70 मिनिटं देऊ शकता. आणि अशा पद्धतीनं 170 ते 175 मिनिटांमध्ये तुम्ही एक सुंदर कृतीपत्रिका सोडवण्याचा पराक्रम करू शकता आणि अतिशय हसतमुखानं शेवटच्या 5 मिनिटात तुम्ही तुमचा पेपर सजवून पर्यवेक्षकांच्या हातात देऊ शकता आणि पुढील परीक्षेसाठी पुन्हा एकदा आनंदानं सामोरे जाऊ शकता. तेव्हा मित्रांनो, तुम्हाला या अत्यंत महत्त्वाच्या परीक्षेसाठी आणि सुरुवातीच्या कुमार भारतीच्या कृतीपत्रिकेसाठी खूप खूप शुभेच्छा. आपण भेटूया पुढच्या अशाच एका उपयोजित लेखनाच्या कृतीसोबत. तोपर्यंत व्यस्त रहा, स्वस्थ रहा आणि मस्त रहा. धन्यवाद.